आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। डांगसौंदाणे जिल्हा परिषद शाळेला 45 लाखांचा निधी मंजूर। पत्रकार योगेश बोरसे यांच्या पाठपुराव्याला यश। नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून डांगसौंदाणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या 4 वर्गखोल्या व 1 शौचालय बांधकामासाठी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। डांगसौंदाण्याचे भूमिपुत्र आणि पुणे येथे स्थायिक असलेले ज्येष्ठ पत्रकार योगेश दिगंबर बोरसे यांच्या वर्षभराच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे। बायपास रस्त्यालगत झालेल्या गाडे बांधकामामुळे शाळेच्या इमारतीला तडे गेले होते। इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। तसेच इमारतीलगत मशीनने कोरलेल्या शाळेचे शौचालय कोसळले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती। गतवर्षी 15 ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षण व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते। यावेळी योगेश बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याच कार्यक्रमात ग्रामस्थांनी शाळेच्या धोकादायक इमारतीचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उत्तमराव सोनवणे, किशोर बोरसे यांच्यासह उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील बाबूराव वाघ, उपाध्यक्ष किरण दिगंबर भदाणे आणि सदस्य गणेश शांताराम वाघ, गणेश बळवंत गहिवळ, गोपाळ नारायण घ्याडीच, भूषण ओझरकर, भरत रघुनाथ खैरनार आदींनी शाळेची इमारत सुसज्ज पद्धतीने बांधण्याची मागणी लावून धरली होती। या पार्श्वभूमीवर योगेश बोरसे यांनी पुणे व नागपूर येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले। त्यानंतर अजित पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। बदलीनंतर आलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडेही बोरसे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला। अखेर नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डांगसौंदाणे मराठी शाळेसाठी 4 खोल्या व शौचालय बांधकामासाठी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। दरम्यान ग्रामपंचायतीने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी निधी भरला होता, मात्र ते ऑडिट चुकीचे झाल्याचा आरोप स्कूल कमिटी सदस्यांनी केलाय। इमारतीला तडे गेले असतानाही त्याची नोंद अहवालात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। निधी मंजूर झाल्याबद्दल माजी सरपंच कैलास बोरसे, निवृत्ती सोनावणे, दीपक कोठावदे, दिगंबर भदाणे, मोठा भाऊ सोनावणे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी योगेश बोरसे यांचे आभार मानले आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।